गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर चला आज 17 तारखेला मार्केट कशाप्रकारे मूवमेंट देऊ शकते हे पाहूया. जर 16 तारखेचे कोणी प्रेडिक्शन बघितले असेल तर त्यांनी आपल्याला एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट केला असेल. त्यांना हा पूर्ण मूव एक कॅप्चर करता आला, जर पूर्ण नाही पण अर्धा तरी मूव 101% कॅप्चर केला असेल ज्यांनी आपल्या कालचं प्रेडिक्शन बघितलं तर चला आज आपण 17 तारखेचे म्हणजे आजचे प्रेडिक्शन बघूयात. मार्केट कशा प्रकारे मूव्ह करू शकते. तुम्हाला लेवल देण्याआधी मी तुम्हाला फेक ब्रेकआउट म्हणजे ट्रॅपिंग कशी होते ते शिकवतो सपोर्ट अँड रेजिस्टन्सवर. आणि हे मी जे लेवल देतो आहे त्या लेवल्सवर वर्क करते. हे काही 70-80% वर्क करते. त्यामुळे मी तुम्हाला हे हे सांगतो आहे. जर तुम्हाला बघायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट व्हिडिओच्या शेवटला जाऊन लेवल्स बघू शकता. आजच्या IMP लेवल्स ज्या आहेत त्या बघू शकता. पण त्याच्या आधी आपण सुरुवात करूया आपल्या नियमानुसार. सगळ्यात आधी पहिला नियम काय असतो, जी आपली मार्केटची पहिली कॅन्डल आहे ती 70 पॉईंटपेक्षा जास्त जर बनली तर सरळ सरळ इग्नोर करायचा. हा पहिला नियम आपला मार्केटचा. त्याच्यानंतर दुसरा नियम काय मार्केटचा आपला, जोपर्यंत मार्केट आपण जो लेवल्स देतो आहे त्या लेवल्सवर येत नाही तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नाही, एक्झिक्यूट करायचा नाही. जर मार्केट ह्या लेवलच्या मध्ये ज्या लेवल देणे अशा लेवलच्या मध्ये ट्रेड करत असेल तर ते साईडवेज असू शकते. त्यामुळे त्यात ट्रेड घ्यायचा नाही. ह्या लेवलच्या मध्ये जे मार्केट ट्रेड करतं त्यामध्ये एक साईडवेज असल्यामुळे तुम्ही मोठ्या प्रकारे लॉस घेऊ शकता. त्यामुळे ह्यामध्ये ट्रेड घ्यायचा नाही. हा झाला सगळ्यात दुसरा नियम. तर चला आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्सनुसार मार्केट कशा प्रकारे वर्क करते हे पाहूया. सगळ्यात पहिली गोष्ट, समजा मार्केट जर डायरेक्ट सपोर्ट अँड फ्लॅट ओपन न होता डायरेक्ट सपोर्ट अँड रेजिस्टन्सवर जर ओपन झाले, ध्यान द्या व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण तुम्हाला एक क्लिअरिटी भेटेल की मार्केट कसं वर्क करतं आहे कसं नाही. जर तुम्हाला बघायचं नसेल, मी परत एकदा सांगतो आहे, बघायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ शेवटला जाऊन लेवल्स बघू शकता. तर चला, जर मार्केट डायरेक्ट कॅप ओपन झालं सपोर्ट अँड रेजिस्टन्स, समजा हा सपोर्ट आहे, मार्केट जर सपोर्टच्या इथं आसपास ओपन झालं, इथं 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 ओपन झालं, इथं क्लोज दिली, मार्केट जर सपोर्टच्या वर ओपन होऊन डायरेक्ट डाऊन साईडला सपोर्टला ब्रेक करून ब्रेकआउट देत असेल, ब्रेक करून क्लोजिंग देत असेल, तर त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डल परत अशीच त्याच्या वर ओपन, परत इथं ओपन होऊन सपोर्टच्या जर वर क्लोजिंग देत असेल तर इथून मार्केट वर जाऊ शकतं. हे लक्षात ठेवायचं, वर जाऊ शकतं. तर एंट्री कधी घ्यायची, ज्यावेळेस ही सेकंड कॅन्डल बनेल आणि वरच्या साईडला क्लोजिंग पहिल्या कॅन्डलच्या ऑपोजिट साईडला क्लोजिंग देईल त्यावेळेस एंट्री घेऊ शकता तुम्ही मार्केटमध्ये. तसंच जर हा रेजिस्टन्स आहे आणि त्याच्या जर खाली ओपन झालं मार्केट, बरोबर आहे, आणि इथं वर येऊन क्लोजिंग दिली, कशी इथं ओपन झालं, इथं क्लोजिंग दिली, त्याच्याच अगेन्स्ट परत मार्केट जर असं केलं, इथं ओपनिंग इथं क्लोजिंग, तर हे काय झाले, परत मार्केटच्या अगेन्स्ट गेलं, म्हणजे हा एक फेक ब्रेकआउट होता. मार्केट इथून डाऊन साईडला जाऊ शकतं. हे फक्त ओपनिंगसाठी मी आधी सांगतो आहे. मार्केटच्या गॅप अप ओपनिंग, गॅप डाऊन ओपनिंग, डायरेक्ट सपोर्ट रेजिस्टन्सच्या आसपास ओपनिंग भेटते त्याच्यासाठी. तसंच जर हे सपोर्ट आहे, मार्केट आपण आधी काय भेटलं तो गॅप अप ओपनिंग झाले सपोर्टच्या वर, आता सपोर्टच्या खाली बघू. पण जरी मार्केट सपोर्टच्या खाली ओपनिंग झालं, वर जाऊन क्लोजिंग दिली, परत नेक्स्ट कॅन्डल त्याच्या ऑपोजिट बनली, खालच्या साईडला क्लोजिंग दिली, त्यातून मार्केट डाऊन साईडला जाणार आहे. ही झाली पहिली कंडिशन. त्याच्यानंतर समजा हा सपोर्ट आहे मार्केटला, हा सपोर्ट आहे. जर मार्केट सपोर्टच्या वरच ओपनिंग होत असेल असं, आणि इथं लिक्विडिटी सेव्ह करून ओपनिंग क्लोज, आता हे हॅमर बनवली, पण मार्केट कसं पण कोणते पण कॅन्डल बनवू शकतं, असं नाही की हॅमरच बनवेल. आणि ओपनिंग हे लिक्विडिटी सेव्ह करून मार्केट जर वरच्या साईडला क्लोजिंग देत असेल तर इथून एक एंट्री भेटू शकते. आणि जर तुम्हाला एंट्री घ्यायची नसेल तर वेट करा सेकंड कॅन्डलचं. जर ह्याच्यावर क्लोजिंग देत असेल तर त्या क्लोजिंगवर एक एंट्री घेऊ शकता तुम्ही अप साईडची. तसंच जर मार्केट सपोर्टच्या डाऊन साईडला ओपन होत असेल आणि लिक्विडिटी स्वीप करत असेल तर बरोबर आहे, लिक्विड स्वीप केली तर मार्केट इथून एक डाऊन साईडला जाऊ शकते, इथून एंट्री घेऊ शकता. नसेल घ्यायची तर इथं एक सेकंड कॅन्डलचा वेट करा, त्याच्या खाली क्लोजिंग दिली तर इथून परत एक डाऊन साईडची एंट्री घेऊ शकता. हे झाले सपोर्टचं. सेम रेजिस्टन्सचे दुसरं काय, रेजिस्टन्सचा विषय काय, हा रेजिस्टन्स आहे, मार्केट कुठं झालं ओपन डाऊन साईडला, त्याच्या आसपास
पहिली कॅन्डल लिक्विडिटी स्वीप केली. फर्स्ट 5 मिनिट्सची कॅन्डल लक्षात ठेवा, फक्त फर्स्ट 5 मिनिट लिक्विडिटी काय केली, स्वीप केली मार्केटने. तर इथं मार्केट डाऊनला जाऊ शकतं. वेट करा नेक्स्ट कॅन्डलचा, त्याच्या क्लोजिंगच्या अजून खाली जाऊन क्लोज दिलं तर इथून एक एंट्री घेऊ शकता मार्केटला. तसंच मार्केट जर रेजिस्टन्सच्या वर ओपन झालं, लिक्विडिटी स्वीप इथनं एंट्री नसेल भेटत, वेट करायचं असेल तुम्हाला तर करू शकता पुढच्या 5 मिनिटाचा. ह्या हायच्यावरून दुसऱ्या कॅन्डलने मतलब म्हणजे क्लोजिंग दिली तर इथून तुम्ही एक अपसाईडचा एक ट्रेंड घेऊ शकता सपोर्ट रेजिस्टन्सवर. सेम काही काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर अजून एक आहे, समजा मार्केट हे सपोर्ट आहे मार्केटवरच्या साईडला. पहिली कंडिशन लक्षात ठेवा, काय केलं होतं आपण, अशी इथं ओपनिंग इथं क्लोजिंग दिली होती, पण मार्केट आपण इथनं काय बघितलं, रिव्हर्स गेलेलं बघितलं. पण जर ह्याच्याच खाली मार्केट एक क्लोजिंग देत असेल तर इथून मार्केट डाऊन जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा. हे झाल्या 3 कंडिशन. अजून एक चौथी कंडिशन, समजा हा सपोर्ट आहे मार्केटला, रेजिस्टन्स समजा रेजिस्टन्स आहे मार्केट. रेजिस्टन्स काय करणार, इथून मार्केट लिक्विडिटी 2 नंबरची कंडिशन लिक्विडिटी स्वीप केली. मार्केट म्हणजे ह्याच्या लोच्या खाली न ब्रेक होता मार्केट असं जातं आहे, परत असं वर गेलं तर हा एक ट्रॅप असतो. हे जे ओव्हरच्या साईडची मुवमेंट आहे का, हे ट्रॅप आली, कारण पहिल्या 5 मिनिटच्या कॅन्डलने त्या रेजिस्टन्सची लिक्विडिटी काय केली, स्वीप केली. जरी मार्केट वर तरी मार्केट काय चाललं आहे, वरच्या साईडला चाललं आहे. तर हा एक ट्रॅप बघायला भेटू शकतो आपल्याला मार्केटमध्ये. ट्रॅप घेतल्यानंतर जी कॅन्डल ह्या आपल्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या खाली येऊन क्लोज होईल, त्या एंट्रीवर तुम्ही डाऊन साईडची एंट्री होऊ शकता. एक स्ट्रॉंग डाऊन साईड एक मूव भेटू शकतो आपल्याला ह्या लेवलवरून. लेवल कोणची पण असू दे, त्या लेवल देतो मी नंतर तुम्हाला, पण सांगतो तुम्हाला एक ट्रॅप कसं होतं मार्केटमध्ये. हा एक ट्रॅप आहे, लक्षात ठेवा. अजून भरपूर आहेत. त्याच्यानंतर आता समजा हे झाले गॅप अप ओपनिंग, डायरेक्ट गॅप किंवा गॅप डाऊन ओपनिंग, डायरेक्ट सपोर्ट रेजिस्टन्सवर. आता जर मार्केट मूव करत सपोर्ट रेजिस्टन्सवर जर येत असेल तर त्यासाठी काय करावे हे एक सांगतो मी तुम्हाला. समजा हा रेजिस्टन्स आहे मार्केटला, हा सपोर्ट आहे. मार्केट हे सपोर्टवरून आलं होतं, असं 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 आलं. समजा वरच्या रेजिस्टन्सवर आलं, आता कुठला पण रेजिस्टन्स असू द्या, रेजिस्टन्सवर आलं तर मार्केट काय करणार, इथून समजा पहिली कॅन्डल बनवली मार्केटने अशी इथं एक, आणि लिक्विडिटी स्वीप केली रेजिस्टन्सची. मार्केट काय करणार आहे, इथून लिक्विडिटी स्वीप केली म्हणजे आपल्याला इंडिकेट काय झालं, मार्केट डाऊन साईडला झालं. मार्केटने आता डाऊन साईडला कुठं होतं, मार्केट इथं रेजिस्टन्स बनवले असतील किंवा सपोर्ट बनवला असेल किंवा इथं सपोर्ट बनवला असेल, मार्केट डाऊन साईडला येणार आहे, त्याच्यात काही विषय नाही. पण एंट्री कधी घ्यायची, हां जर इथं हॅमर असेल, इन्व्हर्टेड हॅमर, ते हॅमरवरच एंट्री घेऊ शकता. नाही तर एखादी इथे मोठी कॅन्डल बनली असेल तर वेट करा थोडे रिव्हर्सल जाण्याचा, रिव्हर्सलवर एखादी रिजेक्शन घेतलं तर तिथून मार्केट रिव्हर्स येणार, हे एंट्री घेऊ शकता. जर हळूहळू मार्केट सपोर्टवर येत असेल, असंच सेम कंडिशन मार्केट हळूहळू रेजिस्टन्सवर असेल तर हेच अप्लाय करायचे, बाकी काही नाही. सपोर्टवरचं पण सेम आहे, फक्त रेजिस्टन्सच्या ऑपोजिट येणार, बाकी काहीच नाही. जाईल फर्स्ट कॅन्डल, त्याच्यानंतर कंडिशन, त्याच्यानंतर सेकंड कंडिशन, हा एक रेजिस्टन्स, हा एक सपोर्ट. आता समजा मार्केट हा सपोर्टवरून हळूहळू वर आला, बरोबर आहे. तिथं काय होतं, मार्केट अशी आता ही लिक्विडिटी स्वीप तर होतीच मार्केटची. पहिली गोष्ट लिक्विडिटी स्वीपसाठी चाललं आहे, लिक्विडिटी स्वीप करते मार्केट, पण मार्केट काय करतं, इथून रिव्हर्स वर जाते. तर आपण काय सांगितलं, तर लिक्विडिटी स्वीप झाल्याच्या नंतर पण मार्केट जर वर जात असेल तर हा एक ट्रॅप आहे, बरोबर आहे. तर ट्रॅप आहे, तर मार्केट इथं काय पॅटर्न बनत आहे, ते पॅटर्न फाईन करायचं काम तुमचं. आता मी सांगू शकत नाही काय बनेल, मला माहीत नाही. पॅटर्न बनवते, जर पॅटर्न जर सापडला नाही तर तुम्ही काय करा, इथं एक डाऊन साईडला आपलं रेजिस्टन्स आहे, मार्केट डाऊन साईडला येते सरळ सरळ, आणि इथं एक क्लोजिंग देते. हां, ही जर क्लोजिंग आपल्या रेजिस्टन्सच्या जवळ असेल तर एंट्री घेऊ शकता. आणि जर मार्केट एक मोठी कॅन्डल बनवून क्लोजिंग देत असेल, वेट करा, इथं एक FVG म्हणतो मार्केटमध्ये, त्या FVGमध्ये येण्याचे मार्केट जसं FVGमध्ये रिजेक्शन देईल, मार्केटला एंट्री भेटू शकते डाऊन साईडला. आरामात तुम्ही डाऊन साईडची एंट्री घेऊ शकता. आणि हीच जर कंडिशन तुम्हाला सपोर्टवर बघायची असेल, मार्केट काय करणार, रेजिस्टन्स आहे, हळू येणार ह्या लेवल, बरोबर आहे. इथून एक लिक्विडिटी स्वीप कॅन्डल बनवणार, तरी मार्केट काय करणार, असं जर जात असेल तर हा एक काय आपला ट्रॅप आहे, बरोबर आहे. ट्रॅप आहे, इथून मार्केट पॅटर्न्स बनवायला चालू करतं, कारण मार्केटला एक बाईंग आलेली असते, स्ट्रॉंग बाईंग. आणि जर मार्केटला स्ट्रॉंग डाऊन साईडला जायचं असेल तर हे लिक्विडिटी तयार करायला मार्केट सुरू करतं, बरोबर आहे. सुरू केल्यानंतर एक
ट्रॅप बनतो मार्केटला, म्हणजे बाईंग साईडचा, कारण स्ट्रॉंग बाईंग आलेली मार्केटला. आणि ह्यांना आपल्याला काय रिटेलर्स काय वाटतं, अजून मार्केट वर साईड म्हणजे अजून बुलिश जाईल, मध्ये सॉरी एक स्ट्रॉंग डाऊन आलेलं असतं मार्केट. इथं काय सपोर्ट होता आपल्याला काय वाटतं, पण पहिले कॅन्डल काय होती मार्केट लिक्विडिटी शिप, पण आपल्याला काय होतं मार्केट अजून डाऊन साईडला. तर आपण काय होतो, अजून पोट बाय करायला चालू करतो, पण मार्केट इथं पॅटर्न्स बनवायला चालू करतं, ट्रॅपिंग करायला चालू करतं. जर इथं ट्रॅप्सचा एखादा तुम्हाला पॅटर्न दिसला तर ठीक आहे, नाही दिसला तर इथं क्लोजिंगला आपला सपोर्ट लेवलचे आहेत, सपोर्टची लेवल्स जर आहे ह्याच्या आसपास जर क्लोजिंग असेल तर तुम्ही एक एंट्री घेऊ शकता. नाहीतर असे एक मोठी कॅन्डल बनवली आणि त्याच्या खाली सपोर्टच्या वर जाऊन क्लोजिंग दिली तर मार्केटला वेट करा, टेस्ट एक एपी मार्केट डायरेक्ट वर जाणार आहे. हे झाले लिक्विडिटी स्वीपचे एक्झाम म्हणजे कंडिशन. आता जर आपण बघितलं तर मार्केट सपोर्ट डायरेक्ट सपोर्ट आणि रेजिस्टन्स डायरेक्ट जर ब्रेक करत असेल तर त्यासाठी काय करायचं, आहे काय समजा हा आपला काय रेजिस्टन्स, हा काय सपोर्ट. जर मार्केट समजा आता सपोर्टचं बघू आपण, आता लिक्विडिटी रेजिस्टन्स बघितली, ब्रेकआउट, आपण सपोर्टचं बघू. मार्केट सपोर्टवर होतं, तिथून रेजिस्टन्सवर होतं, तिथून हळूहळू सपोर्टवर आलं, बरोबर आहे. सपोर्टवर आल्यानंतर मार्केट काय करणार, डायरेक्ट ब्रेकआउट दाखवणार. इथून मार्केटला ब्रेकआउट दाखवणार, मार्केट वर जाणार. जर वर जात असा आपलं ब्रेकआउट जाणार म्हणजे ब्रेक करणार सपोर्टला, साईड क्लोजिंग देणार. पण मार्केटने काय इंडिकेट केलं आपण, मी अजून खाली जाणार आहे. पण जर मार्केट इथून रिव्हर्स झालं तर ही जी पहिली कॅन्डल आहे, ज्या कॅन्डलने सपोर्ट ब्रेक केला आहे, ती कॅन्डल क्लोजिंग दिली सपोर्ट ब्रेक करून, त्या कॅन्डलच्या खाली एक FVG असतो, किंवा एखादा FVG नसेल तर एखादा एक सपोर्ट असतो छोटासा. त्या मार्केट काय करतं, ह्या FVGमध्ये येतं किंवा सपोर्टवर येतं, तिथूनही आपल्याला एक एंट्री भेटू शकते. आणि जर इथं एंट्री नसेल घ्यायची तर आपल्या सपोर्ट लेवल आहे, सपोर्टच्या आसपास एक क्लोजिंग भेटते मार्केटला, ही क्लोजिंग जवळच असते सपोर्ट लेवलच्या, तिथून एक एंट्री घ्या. नाही तर मग मार्केट काय करतं, एक थोडंसं रिव्हर्सल देतं, त्या रिव्हर्सलवर एक एंट्री घेऊन मार्केट चांगल्या प्रकारे डाऊन साईडला जाऊ शकतं. हीच कंडिशन आपण सपोर्टवर रेजिस्टन्सवर पण बघू, काय नाही आहे. मी तुम्हाला काल पण सांगितलं, हे काल चांगल्या प्रकारे कंडिशन फुलफिल झाली होती, त्याच्यामुळे अपसाईडचा एक चांगला ट्रेंड बघायला भेटला होता. हा काय होता आपला रेजिस्टन्स, हा सपोर्टवरून मार्केट आलं हळूहळू ब्रेकआउट, म्हणजे ब्रेक केलं रेजिस्टन्स, क्लोजिंग दिलं रेजिस्टन्सच्यावर, त्यानंतर वर झालं, सस्टेन गेलं, मार्केट परत रिव्हर्स झालं. तर हा एक ट्रॅप आहे मार्केटला, जो रिव्हर्सल येतो इथं FVG असतो किंवा एक रेजिस्टन्स असतो. FVGच्या खाली जर रेजिस्टन्स असेल तर मार्केट काय करतं, रेजिस्टन्समध्ये सपोर्ट असेल तर सपोर्टवर येतं. पण जर सपोर्टच नसेल तर FVGमधून मार्केट रिव्हर्स होतं, एवढं लक्षात ठेवायचं. FVGमधून एक एंट्री भेटणार नसेल घ्यायची तर वर या, रेजिस्टन्सच्या वर क्लोजिंग भेटली ठीक आहे, नाही भेटली मोठी कॅन्डल बनून गेलं तर मार्केट एक रिव्हर्सल देतं, रिव्हर्सलवरून एक एंट्री घ्या. सरळ सगळ्यात सोपी कंडिशन. आणि अजून एक कंडिशन आहे मार्केटला, आपले काय आहेत, या सपोर्ट आहे, हा काय रेजिस्टन्स आहे. सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला ड्रॉ करता आले पाहिजे मार्केटमध्ये, कुठे येत आणि कुठं नाही येत ते, त्याच्याशिवाय मार्केट प्राईस नाही करणार. समजा आता मार्केट सपोर्ट बनवून रेजिस्टन्स करत चाललं आहे, हळूहळू इथं एक ब्रेकआउट भेटला, मार्केट रेजिस्टन्स ब्रेक करून मार्केटवरच्या साईडला क्लोजिंग दिली. इथं विचार करा, जर मार्केट अशा प्रकारे इथून एक ह्या कॅन्डलची लिक्विडिटी स्वीप केली मार्केटने, खाली गेलं, क्लोजिंग दिली, पण फर्स्ट कॅन्डलच्या 0.50% किंवा 50%पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त क्लोजिंग दिली तर ह्या लेवलवर मार्केट एक चांगल्या प्रकारे रिव्हर्स होऊ शकते. इथं सपोर्ट असेल, इथं सपोर्ट असेल, अशा प्रकारे. इथं कुठंच सपोर्ट नसेल तर डायरेक्ट आपला सपोर्ट ड्रॉ केला आहे मार्केट, तिथवर येणार आहे, ते परत तिथपर्यंत येणार आहे मार्केट, बाहेर जोरात येऊ किंवा हळूहळू पण मार्केट येणार आहे, हे फिक्स आहे. पण ही कंडिशन लक्षात ठेवा, फर्स्ट कॅन्डलची लिक्विडिटी स्वीप आणि नंतर 50%पेक्षा पहिल्या कॅन्डलच्या 50%पेक्षा मार्केटने ही दिली पाहिजे, क्लोजिंग दिली पाहिजे. आणि जर इथं जर दुसरे कॅन्डल बघायचं झालं तर तुम्हाला सेकंड कॅन्डल जर अशी बनली, ही तर क्लोजिंग आहे मार्केटची बरोबर आहे खालनवर आल्यामुळं, पण सेकंड कॅन्डल डायरेक्ट कॅप डाऊन ओपन झाली आहे क्लोजिंगच्या पण खाली, आणि इथं तर ह्याला काय म्हणते आता, एक बिअरिश हरामी असं काहीतरी म्हणतात, बरोबर. मी सांगतो तुम्हाला नंतर. ही कॅन्डल जर बनली आणि ह्याची जर क्लोजिंग भेटली तुम्हाला तर मार्केट ह्या लेवलवरून पण डाऊन साईडला जातं. आणि इथं जर मोठी क्लोजिंग असेल तर वेट करा रिव्हर्सलचा, रिव्हर्सल घेऊन मार्केट डाऊन येणार. आणि हीच कंडिशन तुम्ही अप्लाय करू शकता
रेजिस्टन्सवर सपोर्टवर पण सेम अशीच कंडिशन, फक्त रेजिस्टन्सवर घ्यायची, बाकी काहीच विषय नाही आहे. रिव्हर्सलचा मी सांगते तुम्हाला रिव्हर्सल कसं येऊ शकतो. रिव्हर्सल त्याच्यानंतर ना अजून एक कंडिशन आहे रेजिस्टन्स सपोर्ट. जर मार्केट रेजिस्टन्स सपोर्ट, जर मार्केट सपोर्टवरून वरवर हळूहळू आले, मार्केट इथून जर एक स्ट्रॉंग कॅन्डल क्लोजिंगली सपोर्टच्या वेळी मार्केट इथून रिव्हर्सर जर आलं आणि जर ह्याच कॅन्डलवरून म्हणजे ह्याच आपली जी लेवल आहे रेजिस्टन्सची, ह्याच रेजिस्टन्सवरून जर रिजेक्शन भेटत असेल आपल्याला, तर इथून एक एंट्री भेटू शकते. किंवा इथं एक हाय असतो, जवळच असतो, जास्त लांब नाही. जास्त लांब असेल तर आपण तुम्ही एंट्री इथूनच करू शकता. इथून जर रिजेक्शन भेटत असेल तर इथून एंट्री मार्केट कंटिन्यू करू शकतं. हेच सपोर्टवर पण करू शकता तुम्ही. हा एक रेजिस्टन्स सपोर्ट, रेजिस्टन्सवरून मार्केट आलं आहे, क्लोजिंग भेटली, इथून एक मोठी बिग बार कॅन्डल असते, इथून रिव्हर्सल आला आणि जर ह्याच सपोर्टवरून आपल्याला परत रिजेक्शन भेटत असेल तर इथून एंट्री मिळू शकता. किंवा इथं एक हाय असतो, त्या हायच्या नंतर पण हाय जवळ असला पाहिजे रेजिस्टन्सच्या, जास्त पण लांब नसेल. 41 पॉईंट ठीक आहे, 50 पॉईंट ठीक आहे, पण 50 पॉईंटपेक्षा जास्त लांब असेल तर तुम्ही एंट्री ह्याच लेवलवरून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला एक रिजेक्शन पॅटर्न शोधणं गरजेचं आहे. कॅन्डलशिट पॅटर्न तुम्हाला समजले पाहिजे. या लेवलवरून तुम्ही एक एंट्री घेऊ शकता. हे आहेत आपले कंडिशन्स. सपोर्ट अँड रेजिस्टन्सवर मार्केट कशा प्रकारे वर्क करते ह्याचे सांगितलं मी तुम्हाला. आता तर चला आपण लेवलचं बघूया. तर ही पहिली लेवल्स आहे 24,966 एक्सटर्नल लिक्विडिटी मार्केटची. हाय कालचा मार्केटचा बरोबर कालचा हाय. त्याच्यानंतर 24,915 हा एक सपोर्ट आहे मार्केटला. आणि त्याच्यानंतर 24,915च्या नंतर सॉरी 24,915 हा एक आहे. त्याच्यानंतर 24,859 एक सपोर्ट आहे मार्केटला. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सपोर्ट 24,706 वर, त्याच्याशिवाय सपोर्ट नाही आहे मार्केटला बरोबर आहे. आणि 24,966च्या वर एक रेजिस्टन्स आहे 25,045. आणि ह्याच्यावर एक रेजिस्टन्स आहे, तो कम्प्युटरमध्ये आहे पण सध्या ऑफ आहे. सांगतो मी तुम्हाला नंतर. मला नाही वाटतं मार्केट आज वर जाईल म्हणून. आपण एखादी कंडिशन अप्लाय करू. आता जर समजा पहिला रूल काय होता, मार्केट मोर द्या कुठं पण बनू द्या, तो मार्केट मोर दॅन 70पेक्षा जर कॅन्डल बनत असेल पॉईंटची तर ती इग्नोर करायची सरळ. जर मार्केट ह्याच्यामध्ये किंवा ह्याच्या वरच्यामध्ये जर ट्रेड करत असेल तर ट्रेड घेऊ नका जोपर्यंत ह्या लेवलवर किंवा अजून 25,045ची लेवल आहे, त्या लेवलवर जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत ट्रेड मार्केटला घेऊ नका. सरळ गणित आहे. जर तुम्हाला एक पुट साईडचा ट्रेड घ्यायचा असेल ना सकाळ तर मी सांगतो एक चांगल्या प्रकारे, जर मार्केटने इथं फ्लॅट ओपन झालं या एरियात, इथून जर वर गेलं आणि ह्याची लिक्विडिटी जर स्वीप केली ह्या लेवलची 24,966ची जर लिक्विडिटी स्वीप केली तर इथून मार्केट एक चांगल्या प्रकारे डाऊन येऊ शकतं. 24,915 हे पण माझ्या अंदाजे मार्केट ब्रेक करणार आहे, कारण ते इथे एक चांगल्या प्रकारे लिक्विडिटी आणि इथं पण एक लिक्विडिटी आहे मार्केटला. तर मार्केट काय करणार आहे, हे ब्रेक करून 24,859पर्यंत येऊ शकते. म्हणजे तुम्हाला एक डाऊन साईडचा एक चांगल्या प्रकारे ट्रेड बघायला भेटू शकतो आज आपल्याला बरोबर आहे. तसंच जर मार्केट इथून जर ट्रॅप करत असेल म्हणजे लिक्विडिटी स्वीप केली ट्रॅप केलं मार्केटवर गेलं तर इथे एक ब्रेकआउट आला तर ह्या ब्रेकआउटवर पण आपण एंट्री घेऊ शकतो. हे कंडिशन तुम्हाला सांगितलेलेच आहेत, फक्त तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल्स गरजेच्या होत्या तेवढ्या मी तुम्हाला दाखवून दिले. आता जर आपण मार्केट कुठं आपलं क्लोज झाले ह्या लेवलला, आजचं आपलं मार्केट इथे आहे, तर आपलं ह्याच्यासाठी आपला पहिला सपोर्ट काय रेजिस्टन्स काय असणार आहे 24,966चा. आणि सेकंड रेजिस्टन्स काय असणार आहे 25,045चा. त्याच्यानंतर पहिला सपोर्ट 24,915, सेकंड सपोर्ट 24,859, त्याच्यानंतरचं सेकंड सपोर्ट 24,706. असे एक सपोर्ट आहेत मार्केटला रेजिस्टन्स. ह्या झाल्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल. पण वेट का, जर मार्केट ह्याच लेवलवर जर आलं इथूनच
तर इथून एक चांगल्या प्रकारे अप किंवा डाऊन साईडचा तुम्हाला ट्रेड भेटू शकतो. 24,859वरून एक अप किंवा डाऊन साईडचा एक स्ट्रॉंग ट्रेड भेटू शकतो मार्केटमध्ये आजच्याला. तर डायरेक्ट गॅप डाऊन ओपन होत असेल याच्या आसपास. जर गॅप डाऊन ओपन झालं तर इथं काय करायचं कंडिशन मी तुम्हाला सांगितलेल्याच आहे. ज्यांनी सगळा व्हिडिओ बघितला त्यांच्यासाठी चांगलंच आहे, ज्यांनी नाही बघितला ते त्यांचं नुकसान करून घेतील. आणि जर तुम्हाला कोण फायनान्शियल ॲडवायझर असेल त्यांच्याशी तुम्ही चर्चा करून ट्रेड घेऊ शकता. असं नाही की माझ्या सांगण्यावरूनच घ्या, कारण मी सेबी रजिस्टर ॲनालिसिस तर नाही आहे. पण सांगतो मी तुम्हाला वर्क करतात नाही करतात ह्या लेवल्स तुम्ही मला कमेंट करून सांगत जा, म्हणजे त्यानुसार त्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट करता येईल नाही करता येईल हे तुम्ही कमेंट्स केलं तर अजून आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो त्याच्यामध्ये. धन्यवाद तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल.